मी वडील आहे आणि मला 2 मुलं आहेत आणि एक मुलगा खूप कष्ट करतोय आणि एक मुलगा काहीच काम करत नाहीये. माझं दोन्हीवर प्रेम आहे, पण आता समजा मला काळजी ना, ऍक्च्युली जो करत नाही ना काम ते जास्त लागते आणि मग जो काम करतो ना त्याला वाटतं की हा अनफेअर होतंय. म्हणजे काम मी करतोय आणि सगळी काळजी कोणाची घेतली जाते? त्याची. मग मला अनफेअर दिसतं ना. मी सगळ्यांना सांगतो पण अनफेअर आहे, अनफेअर आहे, अनफेअर आहे. असं का होतंय? तुम्ही त्या वडिलांना जाऊन विचारलं तर मी काय म्हणेल, याच्यावर मला कॉन्फिडन्स आहे, हा स्वतःच काही करेन, याचं मला माहित नाही हा करेल नाही, म्हणून याची काळजी करायला. म्हणजे तो पहिल्यांदा सांगितलं की वाय डेफिनेटली करेक्ट पाहिजे. म्हणजे दिसतंय अनफेअर म्हणजे नाही का, पण मग त्याच्या पाठीमागचे काय कारण आहेत हे आपण शोधले पाहिजे. नमस्कार मित्रांनो, आपलं मराठी पॉडकास्ट ज्याचं नाव आहे ऐकूया बोलूया, यामध्ये मी चैतन्य कळमकर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आपण आपल्या पॉडकास्टवरती वेगवेगळे विषय मांडत असतो. आजचा विषय हा थोडासा जरा निराळाचा आहे. काय होतं, आपण ज्यावेळेस आपल्या फ्रेंड्सला भेटतो, कलीग्सला भेटतो, रिलेटिव्हजला भेटतो, त्यांना जर विचारलं ना काय चाललंय, कसं चाललंय, तर त्यांच्याकडून एक उत्तर मेजॉरिटी समान असतं. मार्च एंड आहे, कामाचं भयंकर प्रेशर आहे आणि बॉसचं खूप प्रेशर आहे, कामाचं प्रेशर आहे. प्रश्न पडतो की नेमकं प्रेशर म्हणजे नेमकं काय असतं. विचार आला की ह्याच सब्जेक्टवरती आपण चर्चा करायला पाहिजे. याविषयी आपल्यासोबत बोलण्यासाठी प्राध्यापक गिरीश कुकरेजा सर उपस्थित आहेत. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं आमच्या ह्या मराठी पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत आहे. सरांचा मी तुम्हाला थोडक्यात परिचय करून देतो. सर हे न्यू आर्ट्स कॉलेज महाविद्यालयामध्ये माजी विभाग प्रमुख होते, मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटचे. सर हे नीटचे ट्रेनर देखील आहेत. शिवाय पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, स्किल डेव्हलपमेंट या संदर्भातही त्यांचे खूप सारे गेस्ट लेक्चर होत असतात. अशाच पर्सनसोबत आज आपण डिस्कस करणार आहोत. सर, जसं मी मगाशी म्हणलो तुम्हाला की मार्च एंड आला किंवा प्रेशर खूप असतं, बॉस खूप टार्गेट करतात आम्हाला असं म्हणतात. आणि बॉसचं प्रेशर म्हणजे नेमकं काय असतं? बॉसचं प्रेशर आता बघ कसं आहे की आपण जेव्हा एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये काम करतो, म्हणजे आजकाल वी आर लिव्हिंग इन अ कॉर्पोरेट वर्ल्ड है ना, वेअर एव्हरीथिंग इज आपण म्हणूयात की ग्लोबलाइज झालंय आणि प्रत्येक जण लाईक कुठल्या ना कुठल्या बॉसच्या अंडर काम करते अँड देर आर टीम्स आणि मग त्याचा एक टीम लीड, नवीन शब्द आहे त्याला समजा आपण म्हणूयात. मग तो फक्त बॉसचा प्रेशर तू म्हटला मार्च एंड पर्यंतच आहे, पण तसं नाही आहे ते. म्हणजे थोडं ब्रॉड पर्स्पेक्टिव्ह मध्ये विचार केला की आपल्याला सगळ्यांना ही फिलिंग थोडीशी कॉमनच आहे की मी ना कंटिन्यू प्रेशरमध्ये आहे, कोणाच्या तरी ऑब्झर्वेशनमध्ये आहे. म्हणजे मी समजा एखाद्या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये जॉब करतोय तर माझे जे बॉस असतील त्यांचा मला प्रेशर आहे. मी जर घरी काम करतोय तर माझे जे समजा मी जर सुनबाई आहे तर माझे जर सासूबाई आहेत त्या माझ्या बॉस आहेत. किंवा आपण रिव्हर्स करूयात, काही काही ठिकाणी आता सुनबाई बॉस झालेले आहेत तर सासूबाई अंडर प्रेशर आहेत. तर व्हॉट एव्हर इट मे बी, मी म्हटलं ना, म्हणजे एखादा विद्यार्थी असेल तर त्याला टीचर बॉस वाटायला लागतात, टीचरला प्रिन्सिपल बॉस वाटायला लागतात, असतातच म्हणजे. आणि मग असतात की आपले जे आपण म्हणूयात की इमोशन्स आहेत, आपले जे फिलिंग्ज आहेत, हे पण आपले कधीतरी बॉस होऊ पाहतात. म्हणजे बघ, कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपण आपल्याच कंट्रोलमध्ये नाही आहेत, कोणीतरी मला चालवतंय आणि मग मी कंटिन्यू प्रेशरमध्ये. म्हणजे ते मला असं वाटतं की बॉसचा प्रेशर याला जर आपण थोडं ब्रॉडन केलं ना, कारण काय होतं की प्रत्येकाच्या मनात, मी जेव्हा म्हणतो ना बॉस, ही प्रत्येकाच्या मनात एक वेगळं चित्र उभं राहणार. कोणाच्या मनात मी जसं तुला म्हटलं की त्याचे कंपनीतले बॉस उभे राहणार, कोणाच्या मनात त्याच्या घरचे बॉस उभे राहणार, म्हणजे कोणाच्या मनात त्याचे आई वडील उभे राहणार, कोणाच्या मनात कोणीतरी एक नातेवाईक असेल, कधीतरी एक खूप आपण म्हणत ना बॉसिंग नेचर आपण म्हणतो ना, जशी भाईगिरी असते तशी बॉसगिरी. बरोबर. तर तसं आपल्याला एक जे फिलिंग येतं ना, मग आपण म्हणजे तुमचा हा जो प्रश्न आहे ना की बॉसचा प्रेशर म्हणजे काय, याला एक सरळ उत्तर म्हणजे एका लाईनीत मी काय म्हणेल की कोणाच्या तरी अपेक्षा पूर्ण करण्यावरचा मला आलेला प्रेशर म्हणजे बॉसचा प्रेशर. कोणाच्या पण, म्हणजे मी तुला म्हटलं ना की समजा मी एक सासूबाई आहे आणि मी बॉस आहे आणि माझी एक सुनबाई आहे आणि मग सुनबाई काहीतरी पराठे बनवतीये. मग आता तिला प्रेशर आहे की माझ्या सासूबाईंना हा पराठा आवडेल का नाही, म्हणजे हा काय झाला बॉसचा प्रेशर. मी जेव्हा एखादी गोष्ट करतोय किंवा करतीये आणि मला असं वाटतं की ह्या गोष्टीतून आता मला सक्सेस मिळेल का नाही,
हा जो कंटिन्यू माझ्या मनात चालू आहे ना, तो पण एका प्रकारचा माझा स्वतःचा बॉसचा प्रेशर आहे. म्हणजे मला आता कोणी व्यक्ती नाहीये, पण माझे फिलिंग्स, माझे इमोशन्स, माझ्या स्वतःकडूनच्या अपेक्षा मी स्वतः पूर्ण करू शकेल का नाही, म्हणजे ती प्रवृत्ती पण एक बॉस आहे माझी. बरं. आणि म्हणून मी म्हटलं ना की ब्रॉड पर्स्पेक्टिव्ह मध्ये ह्या प्रश्नाला आपण बघितलं पाहिजे की बॉसचा प्रेशर. आता काही जण म्हणतील की बसून म्हणणं खूप सोपं आहे, ऍक्च्युअल काम करून बघा, म्हणजे नाही का. पण म्हणजे माझं काय म्हणणं असतं की आपण टप्प्याटप्प्याने बघूयात. म्हणजे पहिले आपण हे अंडरलाईन करूयात की बॉसचा प्रेशर, जसं मगाशी मी तुला सांगितलं, म्हणजे काय की मी कोणाच्या तरी अपेक्षेंवर खरा उतरेल का नाही याची भीती. बरोबर. म्हणजे नाही का, तू मला जो प्रश्न विचारला मी डायरेक्ट उत्तर दिला. मग तो माझ्या कंपनीतला बॉस असेल, तो माझ्या घरातला बॉस असेल, तो माझ्यामध्ये बसलेला बॉस असेल, किंवा मी तुला सांगू का, म्हणजे अजून थोडं ब्रॉडन करायचं असेल तर आपल्याला हा जग चालवणारा हा देव आपल्याला त्याचा पण प्रेशर आहे की मी हे केल्याने तो खुश होईल का. बरोबर. तर त्याचं पण एक प्रेशर आहे. आयुष्य जगत असताना आपण सारखे त्या प्रेशरमध्ये पण आहोत की हे केल्याने देवाला वाईट वाटेल का, हे केल्याने देवाला चांगलं वाटेल का. म्हणजे तो पण एका प्रकारचा प्रेशर. म्हणजे बॉसची कन्सेप्ट आपण एका फक्त कॉर्पोरेट लाईफ पर्यंत नाही ठेवू शकत, ती त्यापेक्षा खूप मोठी कन्सेप्ट आहे. हा, म्हणजे मला जर बेसिक कळालं ना तर मग आपण तिकडं पण डील करूयात 100%. पण मला बेसिक कळायला पाहिजे की ते म्हणजे काय है ना. तर म्हणजे तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर तर मी माझ्या पद्धतीने दिलं असं म्हणायला काही हरकत नाही. आता पहा ना, कधी कधी कॉर्पोरेट लाईफ बद्दल बोलतो कमी, बॉस खूप स्ट्रिक्ट असतात. बरोबर. मेजॉरिटी लोक फेस करतात की आमचे बॉस खूप स्ट्रिक्ट आहे, प्रिन्सिपल खूप स्ट्रिक्ट आहे. बरोबर. मग ते जर स्ट्रिक्ट असतील तर अशा परिस्थितीमध्ये आपण कसं हँडल केलं पाहिजे. ते जर स्ट्रिक्ट असतील बॉस, तर मी म्हटलं ना की ते स्ट्रिक्ट का आहेत. व्हेन आय अॅनालाइज व्हाय, मी तुला एकदम सिंपल सांगतो तुला. म्हणजे मी नेहमी सांगत असतो, माझ्या कुठे पण व्याख्यानं पण असतात ना, मी नेहमी सांगतो की इफ माय व्हाय इज क्लिअर, माय हाऊ बिकम्स इझी. म्हणजे मराठीत थोडंसं रूपांतर केलं की का ह्या प्रश्नाचं जर उत्तर माझ्याकडे असेल ना तर कसं हे सोपं होऊन जातं. बरोबर. आपण काय करतो ना, म्हणजे मी बॉसला खुश कसं करू, किंवा माझे बॉस असे आहेत आणि आता मी कसं करू. म्हणजे कसं आपण फोकस कुठं करतो, कसं आपण फोकस ह्याच्याकडे नाही करत की का. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं मी तुला म्हटलं ना की खूप स्ट्रिक्ट आहेत बॉस. म्हणजे आपण असं म्हणूयात की मी समजा एक वडील आहे आणि समजा मला एक मुलगी आहे आणि मी माझ्या मुलीच्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट आहे. मग आता मला प्रेशर आहे त्याचा की म्हणजे ॲज अ मुलगी, म्हणजे समजा माझी मुलगी आहे, तिला माझं खूप प्रेशर आहे. तिला असं वाटतं की माझे पप्पा खूप स्ट्रिक्ट आहेत, माझे घरचे बॉस खूप स्ट्रिक्ट आहेत. पण त्यांनी जर तेव्हा हा माइंडसेट क्रिएट केला की ते का स्ट्रिक्ट आहेत, कारण त्यांना माझी काळजी आहे. म्हणजे मी समजा एखादी ऑर्गनायझेशन चालवतोय आणि मी बॉस आहे आणि मला असं वाटतं की हे काम ह्या डेडलाईन पर्यंत झालंच पाहिजे. आणि मग मला असं वाटतं की काय यांची कटकट आहे. पण मला जेव्हा हे कळेल की ते असं का करतात, ते कारण त्यांना जी बाहेर कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये कॉम्पिटिशन दिसते ना, ती मला दिसत नाहीये. बरोबर. त्यांना माहित आहे की हे असं नाही केलं तर काय होईल, मे बी. म्हणजे येते तुझ्या लक्षात. तर का, म्हणजे काचं जर उत्तर आपण शोधायला घेतलं ना की माझे बॉस का स्ट्रिक्ट आहेत, तर त्यांच्याशी कसं डील करायचं हे थोडंसं आपल्याला सोपं जाईल. मी तुला म्हटलं ना की प्रत्येक गोष्टीमध्ये होऊ शकतं. माझ्या सासूबाई आहेत, त्या एवढ्या स्ट्रिक्ट का आहेत, त्या मला का बरं शेजारच्यांसोबत बोलू देत नाही. म्हणजे पण मग मी जर काचा विचार केला ना, कधीतरी मी जर त्यांच्याकडे जाऊन बसले आणि विचारलं, समजा नाही का, मी समजा सुनबाई आणि मी ती सासूबाईंकडे जाऊन बसले आणि त्यांना विचारलं की का हो सासूबाई तुम्ही मला का बरं नाही बसू देत, मे बी शी विल हॅव अ स्टोरी, काहीतरी झालं होतं. तर बॉस खूप स्ट्रिक्ट आहे ह्याचे काचे कारण आपण शोधले पाहिजेत की ते का स्ट्रिक्ट आहेत, ते का त्यांना असं वाटतं. मी कॉर्पोरेटचा पण म्हणूयात, मी कॉर्पोरेटचा बॉस आहे, मला असं वाटतं की हे डेडलाईन आहे, हे टार्गेट आहे, हे झालंय, हे करायला पाहिजे, हे करायला पाहिजे. कधी कधी कसं असतं, बॉसचा पण बॉस असतो आणि त्याला पण कोणीतरी विचारणार असतं
आणि मे बी असं असू शकतं ना, बघा म्हणजे समजा मी बॉस आहे तुझा आणि मला कोणीतरी सांगितलेलं आहे की माझे जे बॉस आहेत समजा वरिष्ठ आहेत किंवा माझे कलिग्ज आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे की चैतन्य काही नीट काम करत नाहीये, पण आता मी तुला ते नाही सांगू शकत. मग मी तुझ्यावर प्रेशर आणतो, स्ट्रिक्ट वागतो, सो दॅट की तू ते काम नीट करशील. का? बिकॉज आय वॉन्ट यू. कारण मला काय सांगितलेलं आहे की हा नीट काम करत नाही आणि आता मला त्यांना दाखवायचंय की हा नीट काम करतोय. मला हा माणूस पाहिजे. करेक्ट. तू एक लक्षात घे, माणूस स्ट्रिक्ट कधी वागतो जेव्हा त्याला तुमच्याकडून परफॉर्मन्स पाहिजे आणि त्याला तुम्ही पण पाहिजे. म्हणजे हे जर आपण अनालाइज करायचा प्रयत्न केला, अशी जर आपण आपली थिंकिंग ठेवली, तर मे बी काम करणं सोपं होऊन जाईल. म्हणजे असं मला वाटतं. म्हणजे थोडक्यात कसं कडं विचार करण्यापेक्षा का कडे जास्त फोकस करणं गरजेचं आहे. 100%. आणि आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीत, म्हणजे फक्त या बॉसच्या बाबतीत नाही, बरोबर. आयुष्याच्या कुठल्या पण टप्प्यावर आपण जर काची उत्तरं देत गेलो ना, तर कसंची उत्तरं हे आपल्याला ऑटोमॅटिक भेटतच जातात. होतं बरं का सर. आणि ह्याच्यामध्ये पहा ना, आपण ज्यावेळेस आपल्या बॉस सोबत कम्युनिकेशन करायचं, एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न करतो, तिथे बरेच जण फसतात की नेमकं अरे बोलायचं कसं. एक तर समोरचा माणूस खूप स्ट्रिक्ट आहे, मग आपल्याला ते मॅनेजच करता येत नाही गोष्टी. मग त्या संदर्भात काय सांगतात? नाही, या संदर्भात मी फक्त काय सांगेल की प्रत्येकाचा स्वभाव, प्रत्येकाचा नेचर म्हणजे हे वेगळं आहे. म्हणजे मला जर समजा सगळ्यांशी चर्चा करायला खूप आवडतं, मला जर सगळ्यांशी बडबड करायला खूप आवडतं, मला जर माझ्या सगळ्या पर्सनल गोष्टी सगळ्यांशी शेअर करायला खूप आवडतं, आणि माझे बॉसला ते आवडत नाही, तर मी हे जज करणारा कोण आहे की त्यांनी त्या पण गोष्टी माझ्यासोबत शेअर केल्या पाहिजेत, मी पण माझ्या गोष्टी त्यांच्यासोबत शेअर केल्या पाहिजेत. बरोबर. प्रत्येक बॉस हा वेगळा आहे. काही बॉस पर्सनल लेवलला येऊन तुमच्याशी कम्युनिकेट करतात, काही बॉस हे फक्त प्रोफेशनली तुमच्याशी वागतात, तुमचं रिलेशन हे प्रोफेशनलच ठेवतात. मग प्रत्येक बॉस हा वेगळा आहे. मग त्याच्याशी कम्युनिकेशन कसं करायचं, तुझं जे म्हणणं आहे. म्हणजे याचं एक उत्तम उदाहरण तुला सांगतो. म्हणजे एकदा एक माझ्याकडे आले होते, एक म्हणजे नाही का असं सजेशन घ्यायला येतात ना लोक, तर तसं एक जण माझ्याकडं मध्यंतरी आले आणि मला म्हणे, सर मैं ना वो ट्रैफिक में फंस गया और ट्रैफिक में फंस जाने की वजह से फिर मुझे लेट हो गया, तो अभी मैं मेरे बॉस को जाके क्या बोलूँगा कि क्या हुआ. तो मैंने बोला आप उनको बोलो मैं ट्रैफिक में फंस गया. सिंपल. तो सिंपल है. तो बोले नहीं वो बहुत स्ट्रिक्ट है, वो मानेंगे ही नहीं. तो मी त्यांना म्हटलं अच्छा ठीक है, नहीं मानेंगे ना. तो मला म्हणे मैं अभी क्या बोलूँ फिर उनको. तो मी त्याला म्हटलं देखो कैसा है कि आपको जो प्रॉब्लम हुई है आप वो ही बताओ. करेक्ट है. आप वो बड़ा चढ़ा के बताएंगे या और कुछ बताएंगे तो दैट विल क्रिएट मोर कॉम्प्लिकेशंस. तो ही वॉज लाइक कि वो आदमी ही ऐसा है कि उसको मैं कुछ भी बताऊं ना, वो मुझ पे कभी विश्वास ही नहीं करता. म्हणजे येते तुझ्या लक्षात. ही हॅड सच अ फर्म नोशन अबाउट दॅट पर्सन. त्या माणसाबद्दल त्याच्या मनात एवढं फिक्स होतं की तो माझं ऐकणारच नाही. मग मी त्याला वेगळं काहीतरी मेजर कारण सांगितल्याशिवाय मला सुट्टी नाही, विश्वास पटणार नाही. तर त्याला माझं सरळ उत्तर काय आहे की तुम्ही जे आहे ते तुम्ही सांगा, है ना. मला जे वाटतं ते मी तुला सांगेल. आता तुझं त्या गोष्टीवर विश्वास पटेल अथवा न पटेल याच्याशी मी काहीच नाही करू शकत, ते माझ्या हातातच नाही. मग कम्युनिकेशन करताना मला असं वाटतं ना, कम्युनिकेशन करताना बॅरियर कुठे येतो, बॉस सोबत असेल स्पेशली, की यांना ती गोष्ट पटेल का, यांना त्याचा राग येईल का, यांना ती गोष्ट चालेल का. मग हे सगळं करताना आपण पहिले थोडंसं आपण म्हणतो ना ऑब्झर्वेशन थ्रू आपण अनालाइज करायचं की यांना कोणत्या गोष्टी चालतात, कोणत्या गोष्टी चालत नाही. इफ ही इज गुड, इफ ही हॅज टाइम, गुड म्हणजे सी एव्हरीवन इज गुड, आय एम नॉट सेइंग गुड बॅड वाला नाही. इफ ही इज गुड ॲट बिंग पर्सनल, डिस्कसिंग युअर पर्सनल प्रॉब्लेम्स और डिस्कसिंग मतलब हिज ओन पर्सनल इश्यूज, देन यू कॅन गो हेड. पण जर त्यांना ते नसेल आवडत आणि त्यांना असं वाटत असेल की आता काम आहे तर आपण कामाबद्दलच बोललं पाहिजे, तर आपण तेवढंच बोललं पाहिजे. माझ्या मनात काही भीती न ठेवता त्यांची रिस्पेक्ट ठेवून जर मी बोललो, कम्युनिकेशन मध्ये गॅप कुठे येतं, मी तुम्हाला म्हटलं ना की मला असं वाटतं की मी असं बोलल्यावर तुम्ही काय काय करताल, हे सगळं माझ्या मनातच चाललंय. म्हणजे पूर्वग्रह धरून आपण जेव्हा बोलू ना तर तेव्हा 100% फसणार.
करेक्ट. जे आहे जसं आहे मी बोलणार आणि मग जे होईल त्याच्याशी मी आपण म्हणूयात ना ॲग्री होईल. म्हणजे ही जर माझी मानसिक तयारी असेल ना तर कम्युनिकेशन करणं सोपं जातं. म्हणजे Correct. कुठलेही पूर्वग्रह जर मी नाही धरले बॉसशी बोलताना, बॉसशी कम्युनिकेशन करताना, कारण आता बॉसशी कम्युनिकेशन करायचं म्हणजे माझ्या जॉबचा प्रश्न आहे. घरी असेल समजा मी तुम्हाला जसं म्हटलं सासूबाई सूनबाई असेल तर माझ्या नात्याचा प्रश्न आहे है ना. तर मला थोडासा तर अंदाज घ्यावाच लागतो. तर नंबर 1 मी सजेशन असं करेल की ट्राय टू अंडरस्टँड दॅट पर्सन. त्यासाठी प्रायमरी क्रायटेरिया असतो ट्राय टू अंडरस्टँड युअर सेल्फ. बऱ्याचदा कसं होतं की वी डू नॉट अंडरस्टँड अवर सेल्फ. म्हणजे लोक जेव्हा म्हणतात ना कम्युनिकेशनमध्ये गॅप होतो, मी नेहमी लोकांना सांगतो की पहिले तुम्ही स्वतःबद्दल कम्युनिकेशन करा, स्वतःसोबत कम्युनिकेशन करा. सी आपण जसे आहेत ना तसे लोक आहेत हे लक्षात घ्या. म्हणजे पीपल आर नॉट डिफरंट दॅन अस. बरोबर. आपणच लोक आहोत असं म्हणता येईल ना. 100% आपण तर वी have a bit problem in understanding our own system, and therefore we have a problem in understanding other systems. So let us try to understand ourselves first, then let us try to understand others. We can only try, we cannot completely understand, and then let us not have that तू म्हटलं ना पूर्वग्रह. आणि मला जे म्हणायचंय ते मी प्लेनली म्हणेल. हे जेव्हा मला येईल ना, जेव्हा मी इथं स्टेबल राहील ना बोलताना इथे, तेव्हा ते कम्युनिकेशन सरळ होतं. मला काय होतं की सपोज यू आर माय बॉस अँड आय डोंट रिस्पेक्ट यू समजा, आणि मग मी तुझ्याशी जेव्हा बोलतो ना तर ते कुठं ना कुठं माझ्या टोनिंगमध्ये कुठं ना कुठं मग माझा आवाज वर जाणार, कुठं ना कुठं माझे हावभाव बदलणार, आणि मग ते बॉस कॅच करणार आणि मग ते मला काहीतरी बोलणार आणि मग मी अजून त्यांना चुकीचं ठरवणार. म्हणजे ऍक्च्युली माझा मत त्यांच्याबद्दल मुळातच चांगला नव्हता आणि म्हणून तो कम्युनिकेशनमध्ये प्रॉब्लेम आला. पण मग कसं होतं ना, आपण एवढे डिटेलने विचार करत, आपण त्याच्यावर टाकून मोकळं होतं. ते तसंच आहे, ते सोपं आहे ना. दॅट इज इझी. आणि आपण ते शिकलेलोच आहे ना लहानपणापासून, बॉस इज ऑलवेज राईट. तर त्याच्याबद्दल वेगळा पॉडकास्ट होईल मग. पण तुझ्या लक्षात आलं कम्युनिकेशनचा गॅप करताना अंडरस्टँड युअर सेल्फ अँड देन द समोरचा पर्सन, आणि डू नॉट हॅव एनी पूर्वग्रह. बरोबर. हे 2 गोष्टी पाळल्या ना तर मला वाटतं त्यांच्याशी कम्युनिकेशन करणं सोपं जाईल. असं दिस इज माय थॉट. म्हणजे याच्यावर अजून चर्चा होऊ शकते. ह्युमन सायकोलॉजी काय असते, समजा एखाद्या 10वी पर्यंतचा मुलगा असू द्या किंवा इव्हन एखादं कोणतं कॅन्डिडेट असतं, त्यांनी काम केलं तर दुसऱ्याने त्याला प्रेज केलं की त्याला भारी वाटतं. 100%. हा, म्हणजे सायकोलॉजीची ह्युमन ती. पण ज्यावेळेस आपण कामाच्या ठिकाणी असतो, वर्क प्लेसमध्ये, तर होत नाही ह्या गोष्टी. नाही होत. मग अशा सिच्युएशन मध्ये जो व्यक्ती एम्प्लॉई आहे, जो काम करतोय, त्याने स्वतःला कसं स्टेबल ठेवावं? विचार करण्यासारखा प्रश्न आहे. ती आता तर हा प्रॉब्लेम खूप जास्त वाढलाय. म्हणजे लाईक यू गो सम 20 years बॅक, 50 years बॅक, 100 years बॅक, यू डू समथिंग गुड. त्या कामाचं त्या लेवलचं अप्रिशिएशनची अपेक्षा पण नव्हती. बरोबर आहे. म्हणजे सपोज इफ आय एम रनिंग अ फॅमिली ऑफ 10 people अँड आय एम फीडिंग 10 people, म्हणजे मी 10 लोकांचा एक परिवार चालवतोय आणि त्या 10 लोकांचं आपण म्हणत ना पालन पोषण सगळं मी करतोय. मला अशी अपेक्षा नव्हती की लोकांनी येऊन मला म्हणावा किंवा त्या 10 लोकांनी मला येऊन म्हणावं की मी खूप काहीतरी चांगलं काम करतोय. आता काय झालंय ना, वी आर लिव्हिंग इन अ वर्ल्ड वेअर अप्रिसिएशन मॅटर्स अ लॉट. बरोबर आहे. आज आपण म्हणतो ना ग्लोबलायझेशन, सोशल मीडिया, व्हॉट एव्हर असेल ते. मी एखादा फोटो टाकला, तू इमॅजिन कर, तू एखादा फोटो टाकला इंस्टाग्रामला, फेसबुकला, हा युट्यूबला व्हिडिओ टाकला आणि त्याला एक पण लाईक नाही, माणसाचं मन खसताना चॅनल बंद करशील तू. बरोबर आहे. म्हणजे तुला वाटेल की हे करून उपयोगच झाला नाही काही. म्हणजे यू इमॅजिन ना, म्हणजे मी काहीतरी चांगला ड्रेस घातलाय आणि नो वन अप्रिशिएट्स की मी तो चांगला ड्रेस घातलाय. मला वाटतं पैसे वायाला गेले. सी, सो this is what is happening in corporate world also. This is happening everywhere. We have been conditioned right from our childhood की चांगलं काम झालं तर त्याचं ॲप्रिसिएशन झालं पाहिजे, आणि ते ॲप्रिसिएशन झालं तरच मी मोटिवेट होतो.
म्हणजे मी तर तुला असं म्हणेल की जर आय हॅव अ बॉस हू डज नॉट अप्रिशिएट माय वर्क, है ना, म्हणजे बघा थोडं डीप आहे, दॅट ऍक्च्युली मोटिवेट्स मी टू वर्क हार्डर. ओके. उलट येते. बट काय झालंय ना, मागच्या काही वर्षांमध्ये ऍप्रिसिएशन न भेटल्यामुळं होणारं डिप्रेशन, ऍप्रिसिएशन लोकांना न भेटल्यामुळं ते त्यांच्या आयुष्यात मागं राहिले, असे काही जॉब स्किप्स केले, किंवा त्याच्यामुळे काय झालं, लोकांच्या असं लक्षात आलं की आपण आता ऍप्रिशिएट केलं पाहिजे. आता मला असं वाटतं ना, आता आपण एक्झॅक्टली रिव्हर्स सिच्युएशन मध्ये करतोय. आता वी आर लिव्हिंग इन अ वर्ल्ड की जिथं आपण ऍप्रिसिएशनला खूप महत्व दिलंय. बरोबर. म्हणजे तुझ्या लक्षात येते का, म्हणजे एखादा लहान मुलांनी समजा एखादा घास जरी तोंडात घातला तर 4 लोक टाळ्या वाजवतात, वा 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 वा, खाल्लं 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 खाल्लं. म्हणजे तू लक्षात येते, तेव्हापासून आपल्यामध्ये तो थॉट बिंबवला जातोय की मी एक छोटासा कृत्य जरी केलं तर तो काय झालं पाहिजे, अप्रिशिएट झालं पाहिजे, आणि त्याशिवाय मी पुढचं कृत्यच करत नाही. हे राईट एक रॉंग गोष्ट आहे. म्हणून तुला म्हटलं ना, इट हॅज 2 साइड्स. काहीच अप्रिसिएशन न मिळाल्यामुळे लोकांना डिप्रेशन यायला लागलं, लोक त्यांच्या आयुष्यात पुढे जाऊ शकले नाही, नाही का. समजा मी खूप सिंगर आहे पण माझ्या आवाजाची कोणी किंमतच केली नाही म्हणून मी गायलाच बंद करून टाकलं. मग सायकोलॉजिस्ट म्हणायला लागले की नाही नाही, त्याच्यात जर गुण आहे तर तुम्ही त्याला अप्रिशिएट करायला पाहिजे वगैरे वगैरे, है ना. हा एक मुद्दा झाला. हा एक काळ होता. त्या एका काळानंतर तुझ्या लक्षात आलं का, हे सगळं सुरू झालं की आपण अप्रिशिएट केलं पाहिजे, आपण अप्रिशिएट केलं पाहिजे, आपण अप्रिशिएट केलं पाहिजे. पण मराठीत ते म्हण नाही का, अति तिथे माती. हा. नाव वी आर लिव्हिंग इन अ वर्ल्ड की ओव्हर अप्रिसिएशन इज नाव कॉझिंग डिप्रेशन. हाऊ? हा, मग आता बघ ना, हाऊ म्हणजे कसं, बिकॉज आय एक्सपेक्ट अप्रिसिएशन ॲट एव्हरी स्टेप. आय एक्सपेक्ट अप्रिसिएशन एव्हरी स्टेप. मी काही केलं ना, मला असं वाटतं की लोकांनी त्याला चांगलं म्हटलंच पाहिजे, माझ्या पाठीवर थाप घातलीच पाहिजे. मग तुझ्या लक्षात येते का. आणि जर तू इमॅजिन कर, मी 10 गोष्टी केल्या आणि मला 8 वेळा अप्रिसिएशन मिळालं, 2दा नाही मिळालं, मला त्या 8 वेळामुळे अप्रिसिएशनची सवय झाल्यामुळं आता 2दा न मिळाल्यामुळे मला डिप्रेशन येते परत. बरोबर आहे, होते. सो म्हणून मी असं म्हणत नाही की जे बॉस अप्रिशिएट करत नाही किंवा बॉस लोकांनी अप्रिसिएशनच नाही केलं पाहिजे. सी, कधी कधी कसं होतं ना डिस्कशनमध्ये, म्हणजे बघ डिस्कशन, तू आपला आजचा मुद्दा काय आहे, मी एम्प्लॉई आहे, मी बॉस नाही आहे, आणि मी कसं डील करायचं हा मुद्दा आहे. बरोबर. जेव्हा तू माझ्याशी असं डिस्कस करशील ना की बॉसने कसं वागायला पाहिजे, तेव्हा आपण बॉसची बद्दल बोलू. तेव्हा आपण बॉस बद्दल बोलू की ते अप्रिसिएशन केलं पाहिजे, नाही केलं पाहिजे, कधी केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, ते आपण तो त्यांचा मुद्दा राहिला. बरोबर. आता आपण माझ्याबद्दल बोलतोय. समजा मी काहीतरी करतोय आणि मला त्याचं अप्रिसिएशन नाही भेटलंय, मग मला काय होणार, मला डिप्रेशन येणार. मग मला काय होणार, मला त्या बॉस बद्दल माझ्या मनात वाईट राहणार. मग मला काय होणार, मी काम नीट करणार नाही, आणि मग काय होणार, माझ्या जॉबवर परिणाम पडणार. म्हणजे इट इज नॉट डुईंग एनिथिंग गुड टू मी. कोणतेच राईट होत नाही, काहीच राईट होत नाही ना. मला काय म्हणायचंय, बॉस इज ऑल्सो ह्युमन, हे पण आपण विसरतो कधी कधी. म्हणजे मला काय म्हणायचं की सपोज यू आर माय बॉस आणि यू आर सफरिंग फ्रॉम सम इकॉनॉमिक क्रायसिस, आणि काहीतरी कंपनीला खूप मोठा लॉस झालाय, आणि आता मी काहीतरी एक छोटंसं प्रोजेक्ट खूप छान केलंय, खूप छान, पण आता तुला पुढचं विजन दिसतंय की आता हे जर असंच चालू राहिलं तर कंपनी चालेल का नाही, तुझ्या डोक्यात ते चाललंय, आणि मी तुझ्यासमोर माझं प्रोजेक्ट आणलंय आणि तू मला त्याला अप्रिशिएटच केलं नाही. हाऊ कॅन आय एक्सपेक्ट यू टू अप्रिशिएट मी. राईट आहे. पण तेवढा डिटेल विचार दुसऱ्याचा करण्याची मानसिकताच आपली राहिली नाही. मला असं वाटतं त्याचं काही हो, मी केलंय ना, माझं अप्रिसिएशन झालंच पाहिजे. माझं आयडियली जर पाहिलं बॉसच्या दृष्टीने, तर बॉसने तेव्हा थोडं त्यांची ती बाजूला ठेवून ह्यात थोडंसं अप्रिशिएट केलं पाहिजे. पण मी म्हटलं ना, आज आपण बॉस बद्दल नाही बोलतोय, आपण ॲज अ एम्प्लॉई बद्दल बोलतोय. तर मी ॲज अ एम्प्लॉई विचार केला पाहिजे की अच्छा ठीक आहे, इट्स ओके, काहीतरी असेल तर लेट गो आपण ज्याला म्हणतो ना. म्हणजे पण मग कधी कधी मग लोक म्हणतात, हा 4 वेळा असं झालं मग काय करायचं, सोडून द्यायचं, काय करायचं. म्हणजे मी नेहमीच चांगलंच करतो पण त्याला अप्रिसिएशनच भेटत नाही, मग काय करायचं. म्हणजे असे पण प्रश्न मग आपल्या मनात येतात. तर दॅट यू कॅन डिसाइड. म्हणजे देन देर आर ऑप्शन्स ना, यू कॅन शिफ्ट द जॉब. म्हणजे त्याला ऑप्शन्स आहेत. मला काय म्हणायचंय, आय शुड लुक फॉर ऑप्शन्स इन दॅट केस इन्स्टेड ऑफ प्लेइंग अ ब्लेम गेम.
बरोबर. म्हणजे याला ब्लेम कर, त्याला ब्लेम कर, त्याला ब्लेम कर करण्यापेक्षा आय कॅन थिंक ऑफ सम अदर ऑप्शन्स इफ देर आर एनी. राईट आहे. बट मी तुला म्हटलं ना, पहिले आपण काय केलं पाहिजे, आपण वी शुड ट्राय टू अंडरस्टँड इवन द सायकोलॉजी ऑफ द बॉस. की इफ आय गेट अप्रिशिएटेड एव्हरी टाइम, then probably I will stop working. See, if you make a cup of coffee and मी तुला म्हटलं this is the world's best coffee, will you ever try to make it better? Probably no. म्हणजे तू नाही म्हणावं, तुला वाटेल ती जगातली भारी कॉफी झाली आहे, अजून काय करायचं. अजून काय करायचं. पण मी समजा असं पिलो आणि काहीच म्हटलो नाही आणि लाजागाचा तूच विचारलं कशी झाली आणि मग मी म्हणणार की हा इट्स गुड, म्हणजे नाही का, तुला वाटेल की काहीतरी राहिलं, मे बी युल वर्क मोर. डेफिनेटली. तर न मिळालेल्या अप्रिसिएशनला पण आपण पॉझिटिव्हली घेऊन काहीतरी चांगलं करावं, असं सजेशन मी तर देईल ह्या सिच्युएशनला. म्हणजे प्रत्येक वेळेस सिच्युएशन सेम नसते ना. ती अंडरस्टँड करून आपण मूव ऑन व्हायला मूव ऑन केलंच पाहिजे. मग त्याशिवाय पर्याय नाही ना आपल्याकडे. किंवा जे पर्याय आहेत ते निवडले पाहिजेत मग इन दॅट केस. आता पण अनेकदा कसं होतं, बॉस ट्रीटमेंट अनफेअर असेल आणि आपल्याला दिसतंय की ते अनफेअर आहे, मग ह्या सिच्युएशन मध्ये कधी कधी काय होतं, जॉब स्किप करावा, कंटिन्यू करावा, का वेगळा काही डिसिजन घ्यावा, मग त्याच्यामध्ये राईट डिसिजन कसा घ्यावा ह्याच्यामध्ये बऱ्याचदा कन्फ्युजिंग राहतं. मग ती कशी हँडल करता येऊ शकते. आता कसं होतं माहिती आहे का, की अनफेअर होणं, मी तुला परत एकदा म्हटलं ना की व्हाय शोधले पाहिजेत, व्हाय. आणि काही काही गोष्टी कधी असतात की दे आर डिस्टाइन्ड. आपण म्हणतो ना की माझ्या नशिबातच नाही, माझा प्रारब्ध. मग ते पण इट हॅज समथिंग टू डू विथ समथिंग विच आय डोंट नो. सी व्हॉट इज प्रारब्ध किंवा व्हॉट इज नशीब, इट इज समथिंग विच आय डोंट नो, है ना. म्हणजे मी खूप प्रयत्न केलाय पण मला यश भेटत नाही, मग आपण काय म्हणतो माझ्या नशिबातच नव्हतं. बरोबर आहे. असं केल्याने काय होतं, मग असं केल्याने असं होतं की मी लोकांना ब्लेम करण्याऐवजी माझ्या नशिबाला ब्लेम केलं. तात्पुरतं, डिप्रेशन मध्ये नाही जायचं, तात्पुरतं मी पुढच्या कामाला लागतो. मग आता हे किती बरोबर किती चुकीचं हा वेगळा विषय. मग हे जे तू म्हटला ना अनफेअर, मग हे प्रत्येक सेटअपमध्ये तुला दिसेल. कॉर्पोरेटमध्ये 4 लोक आहेत, एकाला खूप फेवर केलं जाते, एकाला नाही केलं जाते. दुसरं घरी आहे समजा 2 सुनबाई आहेत, मग एकाला नाही. हा, एकाला खूप अप्रिसिएशन आहे, एकाला नाहीये. तर सगळी अंडरलाइनिंग फिलॉसॉफी आजच्या पूर्ण पॉडकास्ट मी तुला एवढंच सांगेल की वी आर नॉट हिअर टू चेंज द माइंडसेट ऑफ अदर पर्सन. व्हॉट कॅन मेक यू हॅपी, तुला काय हॅपी करू शकतं, बरोबर आहे, हे मी ठरवूच शकत नाही. हे जेव्हा माझं माइंडसेट असेल ना, म्हणजे मला काय म्हणायचंय की आय मेड दिस कप ऑफ कॉफी अँड समजा दुसरी सुनबाई शी मेड दिस कप ऑफ कॉफी आणि मग हे तू पिला आणि हे पण पिला आणि यू सेड की दिस इज बेस्ट, आणि बाकीच्यांना सगळ्यांना ना ही बेस्ट वाटली. पण तुला वाटेल की सगळे मला अप्रिशिएट करतात पण माझ्या बॉसनेच मला अप्रिशिएट केलं नाही. वाटणार ना ऑब्व्हियसली. मला वाटणार बॉस अनफेअर आहे, म्हणजे सगळ्यांना आवडते आणि यांनाच आवडत नाही, म्हणजे हे माझ्याबरोबर कसे वागतात, अनफेअर. याच्यात एकदम बरोबर साखर आहे, एकदम बरोबर, जेवढी पाहिजे तेवढी, आणि याच्यात कमी साखर आहे. पण बॉसला कमी साखर आवडते ना. तुझ्या लक्षात येते का की हाऊ आय रिॲक्ट अँड रिस्पॉन्ड इज माय पर्सनल चॉईस. म्हणजे आता ही कॉफी 100 लोकांना आवडली आहे पण माझ्या बॉसला नाही आवडलेली. का? कारण तो ह्युमन आहे, त्याची पर्सनल काहीतरी चॉईस आहे. त्याला कमी साखरेचीच आवडते म्हणून त्याला ती आवडली. पण मी लगेच काय करतो ना, मी बॉसवर अनफेअरचा लेबल लावतो. हा अनफेअर आहे, मग हा अनफेअर आहे तर मग अजून मी निगेटिव्ह तुझ्याबद्दल राहणार, माझा वर्क एन्व्हायरमेंट निगेटिव्ह राहणार. मग मी काय करणार, मग मी विचारलं पाहिजे का बरं ह्याच्यात काय झालं. मग मी बी ते म्हणतील की थोडी ना साखरेची जास्त झाली ते वाटतं. बरोबर आहे. पण मला काय वाटतं ना, अरे सगळ्यांना तर आवडली, यांनाच नाही आवडली. एव्हरीवन हॅज देअर ओन चॉईसेस. म्हणजे डिसिजन आपण काय करतो, एखादी झाले की मागचं बॅकग्राऊंड जाणून घेण्याऐवजी तात्काळ डिसिजन घेऊन टाकतो. आणि मला दिसतं, मग मला काय म्हणायचं, लोकांनी किती म्हणे लिहून ठेवलेत ना, ते दिसण्यावरची माहिती का तुला.
दिसते तसं नसतं म्हणजे जग नसतं. म्हणजे वी नो इट. तुला लक्षात येते का? पण तरी पण आपण दिसण्यावर महत्व देतो. जसं दिसतं तसं नसतं हे आपल्याला माहित आहे. पण तो अनफेअर कसं असतं माहिती आहे का? फेअर अनफेअर हा ह्युमन क्रायटेरियावर आपण ठरवतोय ना. मोजमाप नाही आहे ना इथं, फिजिकल नाही आहे ते. बरोबर. मला काय म्हणायचंय, मी 1 किलो तांदूळ तुला दिला आणि अर्धा किलो त्याला दिला तर तो अनफेअर झाला. बरोबर. मी प्रेम कसं मोजायचं? मी कॅन काउंट इट. मग तुझ्या लक्षात येते का? मी रिस्पेक्ट कशी मोजायची? नाही. मग तुझ्या लक्षात येते का? म्हणजे म्हणजे समजा मी वडील आहे आणि मला 2 मुलं आहेत आणि एक मुलगा खूप कष्ट करतोय आणि एक मुलगा काहीच काम करत नाहीये. माझं दोन्हीवर प्रेम आहे, पण आता समजा मला काळजी ना, ऍक्च्युली जो करत नाही ना काम ते जास्त लागते आणि मग जो काम करतो ना त्याला वाटतं की हा अनफेअर होतंय. म्हणजे काम मी करतोय आणि सगळी काळजी कोणाची घेतली जाते? त्याची. मग मला अनफेअर दिसतं ना. मी सगळ्यांना सांगतो पण अनफेअर आहे, अनफेअर आहे, अनफेअर आहे. असं का होतंय? तुम्ही त्या वडिलांना जाऊन विचारलं तर मी काय म्हणेल, याच्यावर मला कॉन्फिडन्स आहे, हा स्वतःच काही करेन. याचं मला माहित नाही हा करेल नाही, म्हणून याची काळजी करायला. म्हणजे तो पहिल्यांदा सांगितलं की वाय डेफिनेटली वाय करेक्ट पाहिजे. म्हणजे दिसतंय अनफेअर म्हणजे नाही का. पण मग त्याच्या पाठीमागचे काय कारण आहेत हे आपण शोधले पाहिजे. आणि जर ते जाणून बुजून अनफेअर असेल असं मला प्रत्येक वेळेस वाटतंय, व्हाय पण मी शोधतोय, तर काय करायला पाहिजे? तर ते मी तुला म्हटलं ना, दॅट हॅज डिफरंट आन्सर्स. नाही ते आता आपण इथं नाही डिस्कस करू शकत, बट दॅट हॅज डिफरंट आन्सर्स. पण शेवटी मी म्हटलं ना की लाईफ ही माझ्याबद्दल आहे. जेवढं फोकस मी माझ्यावर करत जाईल, मग काही जणांना वाटतं मग मीच का प्रत्येक वेळेस, म्हणजे मी माझ्याबद्दलच का विचार करू आणि मग मीच स्वतःला खाली का घेऊ नेहमी, आणि मग मी नेहमी तुमच्याबद्दल चांगला विचार करू आणि माझ्याबद्दल वाईट विचार करू का? असं काही अर्थ होतोय का? तर त्याचा आन्सर इज नो. तसं नाही ते. म्हणजे यू शुड बी थिंकिंग अबाउट युअर सेल्फ बिकॉज यू वॉन्ट अ बेटर लाईफ फॉर युअर सेल्फ, नॉट फॉर हिम ऑर हर. करेक्ट आहे. बरोबर आहे. म्हणजे ह्याच्यामुळं जॉब प्रोफाईल पण चांगलं होतं आणि जे वर्क कल्चर आहे ते पण चांगलं होऊ शकतं जर आपण वायवरती जास्त फोकस दिला तर आणि स्वतःवरती फोकस दिला तर. कारण आता आपण एम्प्लॉईच्या बाजूने बघतोय ना, तर जर मी स्वतःवर फोकस करत गेलो तर माझी इम्प्रूव्हमेंट होत जाईल. असं हा मला पर्सनली तर असं वाटतं. म्हणजे सर तुमच्यासोबत हा मुद्दा मी मांडला की प्रत्येक वेळेस मीच का किंवा बॉसगिरी मीच का सहन करायची, त्याचा प्रत्येक वेळेस मनामध्ये प्रश्न पडायचा. हे असं तो प्रेशर, त्याचं वर्क प्रेशर जास्त राहतं. ते तसं काही नसून तर त्याच्या मागचं वेगवेगळे कारण असतात. ती कारण शोधली पाहिजे आणि ती वाय क्लिअर केला पाहिजे. नक्कीच. आणि एकदा वाय क्लिअर झालं की गोष्टी ऑटोमॅटिक सोप्या होतात. बरं, हा जो अवघड वाटणारा विषय होता आणि तो सर्व लोकांमध्ये बोलला जातो तो आपण या ठिकाणी मांडला आणि तुमच्या माध्यमातून आम्हाला ह्याच्याबद्दलची खूप काही महत्वाची माहिती भेटली. आमच्या श्रोत्यांना पण ही गोष्ट नक्की आवडली असेल. तुम्हाला आपला आजचा विषय हा कसा वाटला हा कमेंट करून नक्की कळवा. असेच विषय आपण नवनवीन बोलत राहणार आहोत. या संदर्भात जर तुमच्या काही कमेंट असतील त्या पण तुम्ही आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आपण त्याच्यावर वेगळा पॉडकास्ट करू. त्यांना जर असं वाटलं की नाही राव सर तुम्ही असं बोलले, मग आपण परत पॉडकास्ट करूयात, परत आपण बघूयात वेगळ्या अँगलनी. तसंच आपलं हे ऐकूया बोलूया म्हणजे मराठी पॉडकास्ट आहे, त्यासोबत तुम्ही नक्की जोडले राहा. कारण ह्या ठिकाणी फक्त विषय चर्चले जात नाही तर त्या विषयातून आपल्याला स्वतःची डेव्हलपमेंट पण तेवढीच केली जाते. बरोबर. म्हणून जोडले राहा आमच्या या मराठी पॉडकास्ट सोबत, ज्याचं नाव आहे ऐकूया बोलूया. धन्यवाद.